सिद्धेश्वर देवस्थान हे सोलापूर शहराचे ग्रामदैवत आहे। हे मंदिर सोलापूरच्या धार्मिक सांस्कृतिक जीवनाचे केंद्र आहे। 12व्या शतकात संत श्री सिद्धरामेश्वर यांनी हे मंदिर व त्यांच्या उपदेशाचे कार्य सुरू केले। ते शिवयोगी आणि श्री मल्लिकार्जुन यांचे भक्त होते। त्यांनी 68 शिवलिंगे सोलापूर परिसरात स्थापन केली आणि समाजसेवा, उपदेश, एकात्मता यांचा प्रचार केला। श्री सिद्धरामेश्वर स्वतः समाजसेवेत अग्रेसर होते। त्यांनी सोलापूरमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या दूर करण्यासाठी पाण्याचा मोठा सिद्धेश्वर तलाव बांधून समाजाला दिला। त्यांची समाधी मंदिराच्या परिसरात आहे, म्हणून ते फक्त देवस्थान नाही तर पूजनीय संत समाधी स्थान देखील आहे। श्री सिद्धेश्वरांना केवळ भगवान शिवाचं रूप नसून सोलापूरच्या लोकांमध्ये आत्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून एकात्मतेचे प्रतीक म्हणून मानले जाते। त्यांच्या शिकवणीने समाजात एकात्मता, भक्ती, सेवाभाव आणि धार्मिक सौहार्द वाढते। मंदिर शहराच्या मध्यभागी एका मोठ्या तळ्याच्या बेटासारखे स्थित आहे। मंदिराच्या आसपास पाण्याचा तलाव असल्यामुळे ते शांती, ध्यान आणि श्रद्धेचा केंद्रबिंदू आहे। मंदिरात शिवाचे मुख्य लिंग, अनेक छोटी मंदिरे आहेत आणि समोर रुपेरी नंदी आहे। गड्डा यात्रेचा मुख्य संदर्भ एक पौराणिक आणि भक्तिपर घटना आहे। मकर संक्रांतीच्या काळात 15 दिवसाचा गड्डा यात्रा मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते। यात्रेत नंदी ध्वजास धार्मिक सोहळे, पूजा, भोग, तैलाभिषेक, भजन, कीर्तन यांचा समावेश असतो। यात्रेचा भाग म्हणून शहरात आणि मैदानात भव्य मिरवणुकी, सांस्कृतिक कार्यक्रम, भजन व मनोहरी रांगोळी दिसतात। प्रवासी आणि भाविक महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आदी राज्यातून लाखोच्या संख्येने येतात। यात्रेदरम्यान आतषबाजी, फटाके आणि विविध प्रकारचे शोभा सोहळे तसेच सांस्कृतिक कार्यक्रम भरभरून पाहायला मिळतात। हे नुसते धार्मिक उत्सव न राहता सामाजिक ऐक्य आणि सणांचा आनंद यांचे रूप घेतलेले महोत्सव असते। यात्रेमध्ये पूजा व विधी, योगदंड, विवाह पूजा, तैलाभिषेक, अक्षता सोहळा, होम विधी, भजन, कीर्तन यांचे कार्यक्रम होतात। यात्रा कार्यक्रम साधारणपणे 10 ते 15 जानेवारीपासून सुरू होतो आणि 15 दिवसापर्यंत चालतो। सोलापूरचे ग्रामदैवत म्हणून श्री सिद्धेश्वरांनी शहराची ओळख अंतर्गत आणि बाह्य भाविकांमध्ये वाढवली। यात्रेच्या आयोजनाने सामाजिक ऐक्य, सांस्कृतिक आदानप्रदान व भक्ती परंपरेचा प्रसार होतो। मंदिराचे प्रशासन श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटी चालवते, जे सामाजिक सेवा, भोजन, भाविकांची सोय यावर भर देतात। भेट देण्याचा सर्वोत्तम काळ म्हणजे मकर संक्रांती गड्डा यात्रा जानेवारीच्या मध्यंतरी सुरू होते। सामान्य भजन आरतीच्या वेळा सकाळी आणि संध्याकाळी असतात। वर्षभर मंदिर खुले असते। शांत दर्शनासाठी मकर संक्रांतीच्या बाहेरचा काळ अतिशय उत्तम आहे। श्री सिद्धेश्वर देवस्थान केवळ मंदिर नव्हे तर संत श्री सिद्धरामेश्वराचे आध्यात्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरेचे प्रतीक आहे, ज्याचे महत्त्व सोलापूरच्या जीवनाशी जोडलेले आहे। गड्डा यात्रा आणि सोहळे हे धार्मिकतेसोबत सामाजिक ऐक्याचा प्रतीक आहे। यात्रा काळामध्ये होम मैदानावर मोठ्या प्रमाणात यात्रा भरते। या यात्रेमध्ये आबालवृद्ध, लहान मोठे, गरीब श्रीमंत, पुरुष स्त्री अशी सर्व समाजातील सर्व लोक यामध्ये सहभागी होऊन राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक या ठिकाणी आपणास पाहावयास मिळते। मंदिर शहराच्या मध्यभागी असल्यामुळे मंदिराला भेट देण्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश या भागातून भाविक मोठ्या प्रमाणात येतात आणि या ठिकाणी सिद्धेश्वराचं दर्शन घेतात। श्री सिद्धेश्वर देवस्थान हे सोलापूरचे मुख्य
ग्रामदैवत आहे. 12व्या शतकात संत श्री सिद्धेश्वर सिद्धरामेश्वर यांनी हे मंदिर व त्यांच्या उपदेशाचे कार्य सुरू केले. त्यांनी 68 शिवलिंगे या सोलापूरच्या परिसरात स्थापन केली आणि समाजसेवा, उपदेश, एकात्मता यांचा प्रचार केला. श्री सिद्धेश्वर स्वतः समाजसेवेत अग्रेसर होते. त्यांनी सोलापूरमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या दूर करण्यासाठी पाण्याचा मोठा टँक सिद्धेश्वर तलाव बांधून समाजाला दिला. यातून त्यांची समाजाप्रती असलेली बांधिलकी दिसून येते. त्यांची समाधी मंदिराच्या परिसरात आहे.